याचे कारण परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवलं म्हणून आम्ही जिवंत आहे. हालेलुया. म्हणून पहिला प्रथम आम्ही काय केलं पाहिजे? ये माझे जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर. आम्ही जिवंत आहे म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराचं धन्यवाद केलं पाहिजे सर्वप्रथम. हे माझे सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचं धन्यवाद कर. हालेलुया. पुरा हृदयातून आम्ही काय केलं पाहिजे? देवाला आम्ही धन्यवाद दिलं पाहिजे. आम्ही तोंडाने बोलतो हे वेगळं आहे. धन्यवाद परमेश्वर असं बोलणार सोडून देणार आहे. हालेलुया. आमचं पूर्ण हृदय, मन, आत्मा आणि आम्ही याला अनुभवाने परमेश्वराला बोललं पाहिजे. हालेलुया. परमेश्वर खरंच आम्हाला जिवंत ठेवलाय म्हणून आम्ही जिवंत आहे. परमेश्वर जिवंत ठेवलं नाही तर आम्ही जिवंत असू शकणार नाही आहे. हे समजून नंतर आम्ही हृदयातून देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. हालेलुया. हे माझे जीवा परमेश्वराचे धन्यवाद कर. हे माझे सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझे जीवा परमेश्वराचे धन्यवाद कर. त्याच्या सर्व उपकार विसरू नको. हालेलुया. परमेश्वराला आम्ही रोज धन्यवाद दिला पाहिजे. कारण रोजचे जीवन कोण आम्हाला देत आहे? परमेश्वर आम्हाला देत आहे. हालेलुया. आमच्या जीवाने आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. पूर्ण हृदय, मन, आत्माने परमेश्वराला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि परमेश्वर आमच्यासाठी काय काय केलं आहे हे सगळं सांगून आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. काही विसरायचं नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवलं म्हणून आम्ही धन्यवाद दिला. पूर्ण हृदय, मन, आत्माने परमेश्वरच मला जीवन ठेवलाय म्हणून जीवन आहे म्हणून आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि दुसरा गोष्टी काय आहे? परमेश्वर आमच्यासाठी काय काय केलं आहे ते आम्ही विसरला नाही पाहिजे. ते वेळी केल्या समय झालाय आता काय रोज रोज बोलायचं. ते सगळ्या गोष्टी बोलून उपकार स्तुती आम्ही केला पाहिजे. परमेश्वर माझ्या जीवनामध्ये तू हे गोष्टी केलाय धन्यवाद करत आहे. हालेलुया. आम्ही काहीतरी प्रॉब्लेम झाला तर देवाकडे बसतो, रडतो. ते प्रॉब्लेम बरं झालं, उत्तर येईल, नंतर थोडा थोडा आम्ही विसरणार आहे. आपल्या पूर्वी पद्धत मध्ये आम्ही जाणार आहे. आमच्या जीवनाचे पद्धतच बदललं पाहिजे आहे. पहिला उठून आम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराला हे जीव माझे जीवा धन्यवाद कर असं आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. पूर्ण हृदय, मन, आत्माने देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आणि परमेश्वर काय काय केलं आहे त्याच्या उपकार स्तुती आम्ही केलं पाहिजे आहे. परमेश्वर तू माझ्या जीवनामध्ये हे केलं आहे धन्यवाद करत आहे असं एक एक गोष्टी सांगून परमेश्वराला आम्ही धन्यवाद केलं पाहिजे आहे. आम्ही काय करतो? रोज परमेश्वराकडे जाताना परमेश्वर हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, तू करत नाही आहे असं बोलतो. पण परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काय केलं आहे, कुठे येईल आम्ही होतो, कुठे आणलाय हे आम्ही सगळं विसरतो. पण काय केलं पाहिजे? आम्ही त्याचा धन्यवाद केलं पाहिजे. नंतर परमेश्वर आता काय केलेलं आहे ते गोष्टी बोलून देवाला धन्यवाद दिला पाहिजे आहे. हालेलुया. पूर्ण हृदय, मन, आत्माने त्याचा आम्ही धन्यवाद केला. आणि पूर्ण हृदयाने परमेश्वर जे काय केलं आहे त्याचे उपकार स्तुती आम्ही केलं तर खूप चांगलं आहे. हालेलुया. तसं आम्ही जीवन जगू सुरू केलं तर तोंडाने म्हणणं वेगळं आहे, अनुभवाने खरंच परमेश्वर मला जीवन ठेवलं आहे म्हणून आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे. आणि परमेश्वर काय केलं आहे ते बोलून आम्ही उपकार स्तुती हृदयातून केलं पाहिजे आहे. असं केलं तर काय होणार आहे? तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. हालेलुया.
परमेश्वर तू मला जिवंत ठेवलाय, धन्यवाद. परमेश्वर जे काय गोष्टी आमच्यासाठी केल्या आहे सर्व गोष्टी बोलून धन्यवाद केलं तर आमच्या जीवनामध्ये देवाला धन्यवाद देणं वाढलं पाहिजे. देवाचे उपकार स्तुती करणं वाढलं पाहिजे, धन्यवाद देणं वाढलं पाहिजे. ते वाढलं तर देव आमच्या जीवनामध्ये काय करत आहे, तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. हालेलुया. देव आमच्या जीवनामध्ये चांगलं केलं नंतर ते सगळं विसरून पुन्हा आम्ही पापामध्ये पडलाय. त्याच्यानंतर आम्ही देवाचा धन्यवाद केला, देवाचा उपकार स्तुती केलं तर देव काय करणार आहे, आमच्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरा करीतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे नवीन करारामध्ये बघितलं तर बरं नाही आहे ते व्यक्तीला येशू ख्रिस्ताकडे आणलं होतं. येशू ख्रिस्त काय बोलला, तुझ्या पापाची क्षमा झालाय, एवढं शब्द बोलला. नंतर काय झालाय, ते बरं नाही होतं, ते व्यक्ती बरं झालाय आणि उठून चालू लागलाय. कारण काय आहे, त्याच्या पापामुळे त्याला बरं नाही झालं होतं, त्याच्या पापामुळे त्याला रोग आलं होतं. जे वेळी पापाची क्षमा झाला तो पूर्ण बरा झालाय. हालेलुया. आता इकडं देवाला आम्ही धन्यवाद दिला, देवाचे उपकार स्तुती केलं तर देवाने जे काय केलं सर्व गोष्टीच्या धन्यवाद जास्ती करत राहिलं तर देव आमचं काय करणार आहे, सर्व दुष्कर्मांची काय करणार, क्षमा करणार आहे. आम्हाला देव क्षमा करणार आहे. देव आमच्या पापांची क्षमा केल्यामुळे तो तुझ्या सर्व रोग बरा करीतो. पहिला आमचे सर्व पाप क्षमा करणार आहे, सर्व दुष्कर्म क्षमा करणार आहे, नंतर काय करणार, सर्व रोग बरा करणार आहे. हालेलुया. कोण कोण विश्वास ठेवणारा लोक काय, आता हे रोग असणारच आहे, हे जाणारच नाही आहे. आता माझं वय झाला, असं झाला तसं झाला, याच्यामध्येच मला जीवन जगावं लागणार असं नाही आहे. हालेलुया. देव बदलत नाही आहे, देवाला असह्य काही नाही आहे. आमच्या सर्व दुष्कर्मांना परमेश्वर क्षमा करणार आहे, त्याच्यानंतर आमचे सर्व रोग ते बरा करणार आहे. हालेलुया. 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 आम्हाला काय केलं पाहिजे, देवाला धन्यवाद दिला पाहिजे. देवाने जे काय आमच्यासाठी केला ते उपकार स्तुती केलं पाहिजे आहे. असं आम्ही केलं तर देव काय करणार आहे, आमच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करणार आहे. विश्वास आहे का नाही आहे? हालेलुया. विश्वास ठेवा. तुम्ही आमच्या नावाची विश्वास ठेवणार आहे. विश्वास ठेवणारा विश्वासाला हरवून बसू नको. तुमचा विश्वास सर्वपेक्षा श्रेष्ठ आहे. ते विश्वासाला सांभाळा तुम्ही. विश्वास कमी होणार आहे तिकडे जाऊ नको. विश्वास कमी होणार ते गोष्टी बोलू नको, करू नको. विश्वास मेन आहे, ते विश्वास सांभाळून ठेवा. हालेलुया. आमच्या परमेश्वर काय करणार, सर्व दुष्कर्मांचा क्षमा करणार आहे. नंतर काय करणार, सर्व रोग बरा करणार आहे. कुठला पण रोग असू दे परमेश्वर बरा करणार आहे. आज तुम्ही हे विश्वास ठेवा. परमेश्वर जिवंत आहे, परमेश्वर आमच्या मध्ये आहे. हृदयातून परमेश्वराला धन्यवाद देवा. परमेश्वर जे काय केलं आहे ते गोष्टी उपकार स्तुती करा. परमेश्वर नक्की आमच्या सर्व दुष्कर्मांना क्षमा करणार आहे आणि सर्व रोग बरा करणार आहे. हालेलुया. तो तुझे जीव विनाश गर्तेतून उतारितो, तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालितो. हालेलुया.
तो आमचे जीव काय करणार आहे? नासापासून सोडवणार आहे. हालेलुया. आमचे जीव नासापासून आम्हाला सोडवणार आहे. आणि आमच्यावर देव काय करणार? दया व करुणा याच्या मुकुट घालणार आहे आमच्यावर. हालेलुया. आमचे प्राण, आमचे जीव वाचवणार आहे. नासापासून आम्हाला वाचवणार आहे. आणि आमच्यावर काय? दया आणि कृपाचा मुकुट असणार आहे. हालेलुया. आता दया आणि कृपाचा मुकुट आमच्यावर असलं तर पुरे आहे आमच्या जीवनासाठी. आता हे सृष्टी कोणी निर्माण केलं आहे? परमेश्वर निर्माण केलं आहे. सर्व काय परमेश्वराचे आहे. सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. आणि परमेश्वराची दया आणि कृपा सर्वदा आमच्यावर असलं तर आम्हाला प्रॉब्लेमच नाही आहे. हर एक गोष्टीमध्ये परमेश्वराची दया आणि कृपा असणार आहे. परमेश्वराची दया आणि कृपाचा मुकुट आमच्यावर असलं तर आम्हाला प्रॉब्लेमच नाही आहे. कारण या सृष्टीचा मालकच परमेश्वर आहे. तोच आमच्यावर दया करताय आणि कृपा करताय. ते मुकुटच आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. हर एक गोष्टीमध्ये आम्ही विजय जीवन जगू शकतो. विजय जीवन जगण्यासाठी कोणाची दया पाहिजे? परमेश्वराची दया आणि कृपा पाहिजे आहे. आणि आम्हाला परमेश्वर काय केलं आहे? त्याच्या दया आणि कृपाच्या मुकुटच आम्हाला घातलेला आहे. हे सगळं कधी होणार आहे? हे जीवा परमेश्वराची धन्यवाद कर. माझे जीवा परमेश्वराचे धन्यवाद कर. आणि पूर्ण हृदय, मन, आत्माने त्याला धन्यवाद दिला पाहिजे आहे. आणि त्यांनी केलेल्या गोष्टीसाठी आम्ही उपकार स्तुती केला पाहिजे आहे. ते केलं तर सर्व दुष्कर्म आमचे क्षमा करणार आहे. सर्व रोग बरा करणार आहे. आमच्या जीवाला नासापासून तो वाचवणार आहे. हे जगामध्ये बघितलं तर खूप काही गोष्टी आम्हाला नाश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. हालेलुया. देव सर्व नाश करणाऱ्या गोष्टीपासून आम्हाला वाचवणार आहे. आणि काय करणार आहे? आपल्या दया आणि कृपेचे मुकुटच आमच्यावर घालणार आहे. हे सर्व काय सृष्टी परमेश्वराचा आहे. परमेश्वराच्या दया आणि कृपा आम्हाला मिळाला तर पुरे. आम्ही कुठे पण सगळं करून विजय मिळवून आम्ही पुढे जाऊ शकतो. हालेलुया. परमेश्वराची दया आणि कृपा पुरे आहे. तो दया आणि कृपाच्या मुकुटच आमच्यावर घालणार आहे. हालेलुया. तो तुझ्या आयुष्या उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. हालेलुया. आमचे जीवन काय करताय परमेश्वर? उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. आता या जगामध्ये श्रीमंत लोक खूप आहे. त्याला आवडत आहे ते खात आहे, ते आवडत आहे ते गाडी घेत आहे, आवडत आहे ते गोष्टी सर्व करत आहे. पण सर्व लोक तृप्त होत आहे असं नाही आहे. निराशामध्ये, दुःखामध्ये आहे. हालेलुया. पण परमेश्वर आम्हाला काय करणार आहे? तो तुझ्या आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. आता आयुष्य म्हणजे आमच्या पूर्ण जीवन. हालेलुया. आणि हे पृथ्वीमध्ये जे पर्यंत जगणार आहे ते पूर्ण जीवन उत्तम पदार्थांनी तृप्त करणार आहे. आम्ही तृप्ती होणार आहे, तृप्त होणार आहे, संतुष्ट होणार आहे. हर एक गोष्टीमध्ये आनंदित होणार आहे. पूर्ण आयुष्य परमेश्वर आम्हाला तृप्त करणार आहे उत्तम पदार्थांनी. काहीतरी जुना कपडा मिळाला आहे ऍडजस्ट करूया असं नाही आहे. हालेलुया. परमेश्वर या सृष्टीचा मालक आहे. परमेश्वराकडे कुठल्या गोष्टी कधी कमी पडलेलं नाही आहे.
पडणार पण नाही आहे. तो परमेश्वर आमच्या हालेलुया तुझ्या आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो. विश्वास कोण ठेवत आहे? हालेलुया विश्वास महत्व आहे. तुम्ही हे गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. नाहीतर इकडे ऐकून इकडे सोडूया, कल सारखे आम्ही जीवन जगूया, काही फायदा नाही आहे. देवाच्या वचनामध्ये सामर्थ आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवणारा लोक आहे. तुम्हीच विसरलाय विश्वास. आम्ही विश्वासी आहे. हालेलुया तो तुझ्या आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझ्या तारुण्य गरुडासारख्या नवा होते. हालेलुया आमच्या जीवन तरुणपणासारख्या आणि गरुडासारख्या नवीन पण होणार आहे. कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. हालेलुया म्हणून तुझ्या तारुण्य गरुडासारख्या नवा होत आहे. हालेलुया आम्ही आता एक डायलॉग बोललं नाही पाहिजे. वही झालं तर असं असणार तसं असणार. यांसारख्या आम्ही नवीन होणार आहे. गरुडासारख्या नवीन सामर्थ आम्हाला प्राप्त होणार आहे. आम्ही नवीन तरुण असं होणार आहे. कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. हालेलुया आता मोसे 120 वय होतो, त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही आहे. हालेलुया आणि योशुआ बरोबर होतो कालेब. ते पहिला पण असंच होतं. वय झाल्यानंतर परत पुन्हा 40 वर्ष नंतर पण तसंच आहे. योशुआ बरोबर होतो युद्ध करण्यासाठी, मोसे बरोबर होतो, तसंच तो होतो. हालेलुया परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आहे. जगी गोष्टीवर आम्ही विश्वास नाही ठेवला पाहिजे आहे. परमेश्वर सांगताय, बायबल मध्ये उदाहरण आहे, आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवलं तर नंतर आमच्या जीवनामध्ये असं होणार आहे. जगाच्या गोष्टी तुम्ही विश्वास ठेवलं तर तसंच असणार, जीवन बदलणार नाही. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवला, देवाच्या वचनानुसार आमच्या जीवनामध्ये घडणार आहे. हालेलुया त्यांनी आपला मार्ग मोसेला आणि आपली कीर्ती इस्रायलच्या वंशानं विदित केली. हालेलुया देवाचा आम्ही धन्यवाद केला, त्याचे उपकार स्तुती करत राहिला. देव काय करणार आहे? इस्रायल लोकांना आणि मोसेला कसं मार्गदर्शन केलाय, आपल्या मार्गाचे प्रगट केलाय, तसंच आम्हाला पण प्रगट करणार आहे. देवाचा मार्ग आम्हाला प्रगट करणार आहे. ते मार्गात आम्हाला चालवणार आहे. हालेलुया मोसेला आणि इस्रायल लोकांना कसं देव आपला मार्ग प्रगट केलाय, तसं आम्हाला पण मार्ग प्रगट करणार आहे. परमेश्वर दयालु व कृपालु आगे, तो मंद क्रोध व दयामय आगे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पादकाच्या मानाने आमच्या पादकाच्या मानाने त्यांनी आम्हाला शासन केलं नाही आणि आमच्या दुष्कर्माच्या मानाने आम्हाला प्रतिफल दिला नाही. कारण जसं पृथ्वीवर आकाश उंच आहे,
तशी त्याची दया त्याच्या भय धरणाऱ्यावर निघून आहे. हालेलुया. आता पृथ्वीतून आकाश खूप उंची आहे, तसंच आम्ही देवाच्या भय धरत असलं तर आमच्यावर त्याची दया विपुल असणार आहे. देवाची दया आमच्यावर वाढत गेलं पाहिजे तर आम्ही काय केलं पाहिजे? हालेलुया. देवाची दया आमच्यावर वाढत गेलं पाहिजे तर आम्ही काय केलं पाहिजे? देवाच्या भय धरलं पाहिजे आहे. हालेलुया. बिनधास्त मी काय पण बोलणार, काय पण करणार, कोण बघणार असं नाही आहे. लहान लहान गोष्टीच देवाच्या भय धरलं पाहिजे आहे. असं बोललं नाही पाहिजे, असं नाही केलं पाहिजे. असं लहान लहान गोष्टीच देवाच्या भय धरत असलं तर देवाची दया आमच्यामध्ये विपुल होत जाणार आहे. देवाला दुर्लक्ष करत असलं तर दया विपुल होणार नाही आहे. देव विचार करणार याला समाज केलं, मी चूक केलंय. हालेलुया. देवाच्या भय धरलं तर देवाची कृपा आमच्यावर वाढत जाणार आहे. आम्ही बोलताना, कृती करताना, जीवन जगत असताना कोणी बघून दे नाही बघून दे, देव आमच्या बरोबर आहे. देव आम्हाला बघत आहे. आम्ही हृदयातून काय विचार करतो सर्व देवाला माहिती आहे. देवाच्या आम्ही भय धरलं तर देवाची दया आमच्यावर विपुल होत जाणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. हालेलुया. पश्चिमेपासून पूर्व तितकी दूर आहे, तितके त्यांनी आमच्या आवारात आमच्यापासून दूर केलं आहे. हालेलुया. पश्चिम आणि पूर्व किती अंतर आहे तसं आमच्या अपराध आमच्यापासून परमेश्वर दूर केला आहे. हालेलुया. पश्चिम आणि पूर्व किती अंतर आहे तेवढा आमच्या अपराध परमेश्वर आमच्यापासून दूर केला आहे. आता परमेश्वरावर किती मान द्यायचा, आम्ही किती त्याच्या भय धरायचं. हालेलुया. परमेश्वराचा आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. पूर्ण हृदय, मन, आत्माने त्याचे धन्यवाद दिला पाहिजे रोज. आणि परमेश्वरात जे काय आमच्या जीवनामध्ये परमेश्वर केलं आहे ते सर्व गोष्टी उपकार स्तुती करत गेलं पाहिजे आहे. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय कमी आहे हे नाही बोललं पाहिजे. परमेश्वर काय केलं त्याच्या जास्ती उपकार स्तुती करत गेलं पाहिजे आहे. असं केलं तर काय होणार आहे? परमेश्वर आमच्या सर्व अपराध क्षमा करणार आहे, आमचे सर्व रोग बरं करणार आहे, दूर करणार आहे, आम्हाला पूर्ण बरं करणार आहे. आम्हाला नवीन तरुण सारख्या गर्भासारख्या आम्ही नवीनीकरण आमचे होणार आहे. पूर्ण नवीन तरुण सारखे आम्ही होणार आहे, गर्भासारखे. हालेलुया. आणि परमेश्वराच्या भय धरलं त्याची दया आमच्यावर वाढत जाणार आहे. परमेश्वर पश्चिम आणि पूर्व किती अंतर आहे तेवढं आमचे पाप आमच्यापासून दूर केलेलं आहे. हालेलुया. आणि परमेश्वर काय करणार आहे? आपलं जीवनभर आम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त करणार आहे. कोण करणार? परमेश्वर करणार आहे. तुम्ही मानत असलं पाहिजे आहे, परमेश्वर मला माझं आयुष्य पुरा उत्तम पदार्थाने मला तृप्त परमेश्वर करणार आहे. हे विश्वास ठेवा आणि मनात राहायला पाहिजे आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करो.